करते आमंत्रित करते हनुमंत काळेजी, उपप्राचार्य, सचिव, पुणे जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटना, श्री काळे. आज आमचे बंधू नितीनराव काळे यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय. आज नितीनराव म्हणजे दादासाहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, त्यांचं शालेय शिक्षण पळसदेवमध्ये झालं. त्याचप्रमाणे 10वी नंतर 11वीचं शिक्षण अकलूज या ठिकाणी BS ॲग्री करायचं म्हणून त्यांनी क्रॉप सायन्स विषय घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते अकलूजला 11वीला आले आणि बर्डेवा आम्ही पाळीनगरला 11वीला ॲग्रीसाठी प्रवेश घेतला. म्हणजे आमचं उद्दिष्ट BS ॲग्री करायचं होतं, पण मामांचं आमचं काय BS ॲग्री झालं नाही. पण मामा नशीबवान ठरले, ते डायरेक्ट राज्याचे कृषी मंत्री झाले. तर त्याचप्रमाणे त्या 1983च्या काळामध्ये तसा उजनी धरणग्रस्त म्हणून सर्वांचाच भौतिक सुविधांचा अभाव होता आणि अशाही परिस्थितीमध्ये आमच्या बंधूंनी चांगला अभ्यास केला आणि शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये पुणे येथे BS ॲग्रीला प्रवेश केला. पुढे MS ॲग्री केलं आणि MPC द्वारे कृषी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच 1995च्या काळामध्ये राज्याचे कृषी राज्यमंत्री म्हणून नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांची म्हणजे ते झाले. तर त्याही काळात कृषी अधिकारी म्हणून नितीनरावांनी त्यांना गंभीर साथ दिली. पुढं सहकार विभागामध्ये ते AR झाले आणि त्याही काळात नामदार हर्षवर्धन पाटील साहेब सहकार मंत्री होते. म्हणजे इंदापूरकरांचं एकत्रितपणे एकमेकांना सहकार्याची भूमिका कायम राहिली. पळसदेव गावामधून म्हणजे नितीनराव पहिल्यांदा MPSC मधून परीक्षा उत्तीर्ण झालेले होते आणि ही सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप काही लोकांना धरणग्रस्त येऊन बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. शेकडो लोकांना त्यांनी सर्व्हिस लावली. अडचणीच्या काळामध्ये इतर सर्व जणांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं जे काय ते सर्वांसाठी खूप दिशादर्शक राहिलं. त्यांनी गावामध्ये 1988 साली पळसनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर 2001 मध्ये विठ्ठल विविधकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना केली. पळसदेवमध्ये असणाऱ्या पळसनाथ शिक्षक प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, की ज्या संस्थेमध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, इंग्लिश मीडियम असे विभाग कार्यरत आहेत, की ज्याच्यामध्ये 2000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहत असतात. त्यांचा मुलगा राजवर्धन हाही त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये MS सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. व्यवसायामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. सुनबाई सौ शिवानी या माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या घरामध्ये त्याही उच्च शिक्षित आहेत. मुलगी डॉक्टर संयुक्ता राजे हिने वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS ची पदवी मिळवली आणि पैठणच्या राजघराण्यातील आदरणीय खर्डेकर निंबाळकर परिवाराच्या या राजघराण्याच्या परिवाराशी सोयरीक झाली आणि आजचे जे काही प्रमुख पाहुणे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे यांचे भाचे म्हणजे नितीनरावांचे जावई तर धीरेंद्र राजे खर्डेकर हेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग व्यवसाय खूप गंभीरपणे सांभाळत आहेत आणि त्याला त्यांची आमची कन्या डॉक्टर संयुक्ता राजे ही गंभीरपणे साथ देते. नितीनरावांचे वडील ते पोलीस पाटील म्हणून पळसदेव गावचे पहिल्यापासूनच काम करत होते. आजोबाही प्रगतशील शेतकरी होते आणि सांगायचा उद्देश की त्यांचा भाऊ धाकटा शरद म्हणजे बंधुप्रेम कसा असावं याचं आदर्श उदाहरण आपण नितीनरावांकडे बघून करू शकतो. की म्हणजे धाकट्या भावाला गंभीर साथ जर दिलीच पण त्यांची जी मुले म्हणजे पुतणे तर त्यांनाही त्यांनी चांगलं उच्च शिक्षण दिलं आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांना स्थिर केलं. मोठी जी बहीण आहे प्रमिला शिंदोळे सरकार तर ही इंदापूर सहकार साखर कारखान्याच्या संचालक पदावर कार्यरत होती. धाकटा बंधू शरद
हाही कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम करत होता. पळसदेव गावचं सरपंच पद त्यांनी भूषवलं. त्यांची धाकटी बहीण सुनंदा, तिचं करमाळ्याचे माजी आमदार आहेत रावसाहेब पाटील, यांची जे पुतणे संतोष पाटील यांच्याशी झाला, तेही साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे थोडक्यात सर्व भाऊ बहिणी आणि महत्वाचे विशेष म्हणजे त्यांची पत्नी आमच्या वहिनी यांनी नितीन रावांना गंभीर साथ दिली. आईची गंभीर साथ होती. त्या सर्वांची गंभीर साथ असल्यामुळेच ते यशस्वीपणे त्यांच्या सेवा कार्यकाळामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करू शकले. आजच्या कार्यक्रमासाठी पळसदेव पंचायत प्रसिद्धी सर्व ग्रामस्थ विविध शाखांचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्या सर्वांचं आणि मित्र परिवाराचं मी काळे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि नितीन रावांना पुढील उर्वरित जे काय भविष्य काळ आहे त्याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.